हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सध्या तुम्ही माझा अवतार वगैरे बघू शकता. खूप बेकार होता. मी मला जाऊन नंतरच रेडी होईन, कारण की आज मी शिवचं पहिलं पाऊल करणार होते. तर सध्या थोडासा पसारा वगैरे जो आहे घरातला ते आवरून घेते आणि मग मी नंतर रेडी होते. तो व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करा. तर मग चला. तर मग ऋषीन मी हा टेबल सरकायचा ट्राय करत होते, बट तो टेबल सरकायला जात नव्हता, कारण की खूप वज होतं टेबलचं. ऋषी बोलला, दीदी आपण दम्मादम्माने ट्राय करूया ते टेबल तिथून सरकायचा. तर मला कारण की तिथं डेकोरेशन करायचं होतं, म्हणून मग मी दम्मादम्मानं कसं तर ते टेबल तिथून सरकवला. आणि शिवच्या पप्पांना लगेच बोलले मी की मला फुलं वगैरे आणून द्या. मग शिवचे पप्पा बोलले ठीक आहे. तर मग शिवच्या पप्पाचे फ्रेंड आहे रोशन भाऊ, ते येत होते इकडे घराकडंच. तर मग त्यांना सांगितलं कॉल करून की बाबा येताना तू फुलं घेऊन ये. तर मग रोशन भाऊनी येताना फुलं वगैरे घेऊन आले. ते मग लगेच आम्ही तयारीला लागून गेलतो. आणि मग मी चहा वगैरे केली, कारण की माझी त्या दिवशी सांगायला गेलं की तब्येत इतकी खराब होती, म्हणजे मला डायरेक्ट चक्रा यायला लागलं होते, डोकं वगैरे खूप दुखत होतं माझं, ताप हातपाय खूप तब्येत खराब झाली होती. आणि मग मी जाऊन दे लेकराचं करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे थोडं इग्नोर केलं. आणि मग शिवची साठी गरम पाणी वगैरे पण गरम करून घेतलं. मग पाणी वगैरे गरम झालं होतं. मम्मीला बोलले की तू शिवला आंघोळ घाल, तोपर्यंत आम्ही बाकीचं डेकोरेशन करून घेतो. तर मग मस्तपैकी ऋषी आणि मी बाकीचं डेकोरेशन करून घेत होतो. आणि प्लेट शिवचे कपडे आणि थोडी ज्वेलरी वगैरे त्याची त्यासाठी असं डेकोरेट करत होते आता प्लेटला. आणि मस्तपैकी छोटंसं काम मी शिवचं पहिलं पाऊल केलं होतं. आणि अजून पण मला म्हणजे असं यकीन होत नाही आहे की बाबा माझी शिव आज चालायला लागलेली आहे. खरंच म्हणतात ना की बाबा मुली खूप लवकर मोठे होतात, तर माझ्यासोबत पण तसंच काही झालेलं आहे. माझी शिव 1 वर्षाची झाली, ती चालायलासुद्धा लागलेली आहे. तुम्हाला मी असं म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत की यो मोमेंट लाईफमधला सगळ्यात बेस्ट मोमेंट राहतो. आणि ते मला आत्ता कळतं आहे आई झाल्यावर की बाबा मुलांचे म्हणजे आपल्या लेकराला जेव्हा चालताना आपण बघतो तर खूप भारी वाटतं. तसंच मला पण खूप छान वाटतं की शिव चालती आहे. म्हणजे जेव्हा ती फर्स्ट टाईम चालायला लागली होती, तर तुम्ही यकीन नाही करणार, मी डायरेक्ट अशी अक्षरशः रडले होते. कारण की म्हणजे खूप भारी वाटलं होतं ते, जेव्हा ती चालायला लागली होती. म्हणजे फर्स्ट टाईमच चालली होती, चालती, पडलीसुद्धा ती. बट खूप भारी वाटतं खरंच ना, तुम्हाला सांगू नाही शकत मी. आणि आता मस्तपैकी अशी जी जेव्हा चालायला लागलेली आहे, तर मग आता ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून ह्या घरात नुसतं पळते. खूप भारी वाटते. ते सगळेजण खूप खुश होते आमच्या घरामध्ये तिचं जेव्हा पहिलं पाऊल केलं तर तर मम्मी पप्पा आम्ही तिचे पप्पा सगळेजण खूप खुश होतो. आणि आमच्या लाईफमधले बेस्ट मुमेंट आहे हे सगळे आम्ही. आणि त्याच्यासाठी मी शिवचे सगळे मुमेंट असे कॅप्चर करून ठेवलेले आहे, की ती जेव्हा मोठी होईल तिला दाखवेल मी की बाबा तुझ्यासाठी हे सगळं काही केलेलं होतं म्हणून. त्याच्यामुळे सगळे मुमेंट मी कॅप्चर करून ठेवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर इंस्टाला बघत असेल तर आपल्या इंस्टा पेजला पण नक्की फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की आपली शिव कशी चालत होती म्हणून. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत